या 10 वर्षामध्ये आला नाही आणि सर्वात महत्त्वाचं उद्धवचं विमान आहे त्यांना जायचं आहे पटकन इलेक्ट्रिक. नाही ऐका तुम्ही थांबव. अरे ऐका ना जरा ऐका ना एक अरे ऐका हो, एक मिनिट ऐका हो. आणि आजपर्यंत जे झालंय अरे त्याला बोलू द्या हो. अरे ऐका ऐका बरं मी 5 मिनिटं बोलतो आणि निघतो. वर्ध्यात शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे यांची प्रचार सभा होती. या सभेला शरद पवार, अनिल देशमुख आणि उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली होती. पण उद्धव ठाकरे यांच्या एका कृतीनं जनसमुदायाची मनं जिंकली. त्याचं झालं असं, वर्ध्यातल्या सभेत सर्व नेत्यांची भाषणं झाली. उमेदवार अमर काळे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांचं भाषण होणार होतं, पण खूप उशीर झाला होता. काळे यांच्या सहकाऱ्यांनी काळे यांना भाषण आटपायला सांगितलं आणि उद्धव ठाकरे यांना भाषण करण्याची विनंती केली. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी काय केलं तुम्हीच पहा. शिवसेना नेते अमरजी चांगलं बोलतायत आणि नाही ऐका तुम्ही थांबव. अरे ऐका ना जरा ऐका ना अरे ऐका हो, एक मिनिट ऐका हो. तुम्ही मागाशी एक घोषणा दिली, काय होती अमरजींच्या बाबतीत? अमरजी काय नाही काय बोललात? आगे बढो. जरा जोरात ना. तुमचे आशीर्वाद आहेत पूर्ण नक्की. कारण मी थोडंसं वेळेचं भान राखून मला पण थोडं निघावं लागतंय. पण हा माणूस मला अभिमान वाटला, खरंच अभिमान वाटला. अमरजी तुम्ही ज्या तडफेने बोलतात, अरे असं मर्द पाहिजे ना आपल्याला. मर्द पाहिजे की नुसता शेपट्या घालणारा पाहिजे? नांग्या टाकणारा नकोय, नांग्या ठेचणारा पाहिजे. आणि आजपर्यंत जे झालंय अरे त्याला बोलू द्या हो. अरे ऐका बरं मी 5 मिनिटं बोलतो आणि निघतो. ऐका तुमची सभा. अरे ऐका बरं ठीक आहे, मी एक 5 मिनिटं बोलतो. अरे ऐका ना. बरं 7 मिनिटं बोलतो. ऐका अरे नाही मी बोलतो तुमच्याशी. बरं ऐका ऐका थोडा तुमचा हिरमोड होतोय मला कल्पना आहे, पण जरा थांबा. जरा थांबा. मी एक 10 मिनिटं बोलतो, पण मला सगळ्यांनी एक वचन द्यायचं की माझ्यानंतर अमर पुन्हा बोलतील तेव्हा तुमच्यापैकी एक सुद्धा माणूस हलता कामा नये. वचन देताय? हात वर करून द्या पहिलं वचन. मग मी एक 10 मिनिटं बोलतो. उद्धव ठाकरे यांनी आपलं भाषण तर पूर्ण केलंच आणि जाताना काळे यांचं भाषण पूर्ण ऐकून जाण्याचे कार्यकर्त्यांना आदेश दिले. आणि विजयाच्या मेळाव्याला मी पुन्हा येणार आहेच. म्हणजे मी आता पुन्हा येईन बोलत नाही, कारण असे बोलणारे जाताना अख्खे जातात, येताना पाय होऊन येतात. पण तुमच्या विजयाच्या मिरवणुकीला मी आल्याशिवाय राहणार नाही. आणि अमरजी मी तुम्हाला परत विनंती करतोय, प्लीज तुम्ही तुमचं भाषण कंटिन्यू करा. माझ्या पूर्ण शुभेच्छा. आणि इथे शिवसैनिक किती आलेत? बस प्रत्येकाने इमाने इतबारे अमरजींचं काम केलंच पाहिजे. आणि अमरजी आपला माणूस आहे, याला विजयी केल्याशिवाय आता शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही. ही शपथ घ्या. आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. पण मला तुम्ही वचन दिलेत, अमरजींचं भाषण होईपर्यंत इथून कोणी हलणार नाही. त्याच्याप्रमाणे इथे सगळेजण मला थांबलेले दिसले पाहिजेत. कारण असं म्हणा, हा माझा तुम्हाला आदेश आहे, शिवसैनिकांना आदेश आहे. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही बसा, तुम्ही बोला, प्लीज बोला. आता अमर बाबूला विनंती करतो की त्यांनी त्यांचा राहिलेला मनोगत उद्धवजीच्या आदेशाप्रमाणे पूर्ण करावा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, वर्धा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.